पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून शिवसेनेने पुण्यात पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेची निवडणूक रणनीती, प्रचाराची दिशा आणि राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात राज्यातील मंत्री, आमदार आणि वरिष्ठ नेते तळ ठोकणार असून प्रत्येक प्रभागात थेट जनसंपर्कावर विशेष भर देण्यात येणार आहे। कोपरा बैठका, जाहीर सभा, घरभेटी आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखण्यात आली आहे। या निवडणुकीत प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही लोकाभिमुख योजना असणार असल्याचं डॉक्टर नीलम गोरे यांनी स्पष्ट केलं। पुण्यातील महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात लाभार्थी महिलांशी थेट संवाद साधला जाणार आहे। विकास कामांसोबतच कल्याणकारी योजनांच्या जोरावर सरकारचे काम घराघरात पोहोचवण्यावर शिवसेनेचा भर राहणार आहे। या प्रचार मोहिमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार विजय शिवतारे, शहाजी बापू पाटील, आमदार निलेश राणे, शरद सोनवणे, ज्ञानराज चौगुले, चंद्रदीप नरके यांच्यासह राज्यातील महिला पदाधिकारी सक्रियपणे सहभागी होणार आहेत। पुण्यातील विविध प्रभागांमध्ये मंत्री आणि आमदार प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करणार असल्याचं डॉक्टर नीलम गोरे यांनी स्पष्ट केलं। अशा साधारणपणे 8 आमच्या महिला संघटक महाराष्ट्रात काम करणाऱ्या त्या 4-5 दिवस इथे पुण्यात येणार आहेत आणि रोज छोट्या छोट्या गटांमध्ये ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्या सामान्य महिला आहेत, त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामुळे आमचा प्रयत्न तरी असा असणार आहे की किमान असे 300 महिला संवाद छोटे छोटे वस्त्यांमध्ये वगैरे पुढच्या काळामध्ये व्हावेत की जिथे महिलांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब नगरसेवकांपर्यंत पोहोचू शकेल आणि या कामामध्ये आमच्या ज्या भगिनी येणार आहेत त्या 8 तारखेपासून त्या कामात सहभागी होणार आहेत। याखेरीज प्रचार मोहिमेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे 9 तारखेला त्यांच्या 2 सभा आम्ही आयोजित करत आहोत आणि त्याची जागा आणि परवानगीची प्रोसेस चाललेली आहे। त्याच्या वेळा आम्ही लवकरच जाहीर करू। याखेरीज मंत्री उदय सामंत, नंतर गुलाबराव पाटील त्यांच्याही तारखा टेंटेटिव्ह ठरलेल्या आहेत सगळ्या जणांच्या 13 तारखेपर्यंत। भरत गोगावले, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सहभागी होणार आहेत। योगेश कदम यांची सभा उद्याच संध्याकाळी एक येरवड्यामध्ये संध्याकाळी 7 वाजता आणि दुसरी 8:30 वाजता सिंहगड रोडला निलेश गिरमे यांच्या वॉर्डामध्ये अशा 2 सभा योगेश कदम यांच्या होणार आहेत। याखेरीज आमदारांपैकी आमदार विजय शिवतारे, नंतर शहाजी बापू पाटील यांना बरीच डिमांड प्रत्येक ठिकाणी दिसते त्यामुळे ते 2 दिवस देणार आहेत। आमदार निलेश राणे यांच्यासाठी बऱ्याच ठिकाणून रिक्वेस्ट आलेली आहे, ते येणार आहेत। शरद सोनवणे आमचे जुन्नरचे आमदार, ज्ञानराज चौगुले, मराठवाड्यातली जनता जी पुण्यात राहते त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। कोल्हापूरहून चंद्रदीप नरके येऊन इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या इथल्या स्थायिक झालेल्या लोकांशी संवाद साधणार आहेत